Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेख फिक्सिंग झाल्याचा लेखातून आरोपांचं पुष्टीकरण करताना राहुल गांधींकडून 5 दावे। राहुल गांधींचा लेख वाचला असून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली। राहुल गांधींच्या लेखावर बोलताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, निवडणूक आयोगाच्या उत्तराची प्रतीक्षा, सुळेंची प्रतिक्रिया। सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो, मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो, महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, या हेडलाईन्ससह सामनात मुख्य बातमी। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून 4 उपनेते जाहीर, नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि सचिन घायाळ यांचा समावेश। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासानी आज महत्त्वाची बैठक, राज ठाकरे आणि मनसेच्या केंद्रीय समितीची आज बैठक। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, युती संदर्भात संदेश नाही तर थेट बातमी देऊ, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवरून उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। त्यांच्या युतीबाबत ते आपसात ठरवतील, कोणी साथ घालायची, कोणी प्रतिसाद द्यायचा हे तेच ठरवतील, त्या दोघांच्या युतीशी माझा काय संबंध, आता तरी त्यावर प्रतिक्रिया द्यावी असं काही नाही। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। एकत्र येणं अथवा न येणं हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला मी उत्तर देऊ शकत नाही। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंबईच्या गिरगावमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बॅनरबाजी, गिरगावकरांकडून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन, 8 करोड मराठी जनता या क्षणाची आतुरतेने वाट पाहते, बॅनरवर उल्लेख। राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांचे विधिमंडळ अधिकाऱ्यांना खडेबोल, धुळे प्रकरणावरून राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांनी सुनावल्याची सूत्रांची माहिती, धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरण। सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध सुरूच, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना विचारात घ्यावं, नाशिकचे भाजपचे माजी नगरसेवक श्याम बडोदे नाराज। याआधी आमदार सीमा हिरेंनी बडगुजरांना विरोध दर्शवला होता। नाशिकच्या कुंभमेळा बैठकांना खासदारांना निमंत्रण नाही, संतप्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, खासदार राजाभाऊ वाजेंना निमंत्रण नसल्याचा आरोप, बैठकांना खासदारांना डावलल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा। मुंबईत हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसेकडून बॅनरबाजी, हिंदीला टाळा अन्यथा मनसेच्या आंदोलनाला सामोरं जा, बॅनरवर उल्लेख। मुख्यमंत्री फडणवीसांचा गडचिरोली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, सीएम असताना गडचिरोलीत मुक्काम करण्याची फडणवीसांची दुसरी वेळ। धरणवीरांनी विवेक आणि विकृती शिकवू नये, फेसबुक पोस्ट करत लक्ष्मण हाके यांचा अजित पवारांवर निशाणा, अजित पवारांनी कधी महात्मा फुलेंची पुस्तकं वाचावीत, हाकेंचा अजित पवारांना सल्ला। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन, बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना दुर्गाडी किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी असल्याच्या निषेधार्थ दोन्ही सेना आक्रमक, तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। जळगावात भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांचा पुतळा जाळला, गिरीश महाजन यांच्यावरच्या संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरून जळगावात भाजप कार्यकर्ते आक्रमक। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे गारहाण ऐकून घेतलं। सुनीता जामगडेच्या मानसिक परीक्षणासाठी न्यायालयात अर्ज, जामगडे एलओसी क्रॉस करून पाकिस्तानात गेली होती, 3 ते 4 वर्षापासून मानसिक विकाराने ग्रस्त असल्याचं अर्जात नमूद आहे, दरम्यान परवानगी दिल्यास तपासणी होणार। कंत्राटदारांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, कंत्राटदारांची सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ग्रामविकास अशा खात्यांकडील प्रलंबित देयकं 89,000 कोटी रुपयांवर, पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने 10 जूनपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा। बेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडावर चढून केलेल्या आंदोलनाला नवं वळण, आंदोलन करणाऱ्या केशव महाराज गीतेंची मठाधिपतींनाच धमकी आणि मारहाण, एकनाथ महाराज मठ संस्थानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत केले होतं आंदोलन। आज देशभरात मुस्लिम बांधवांचा बकरी ईद निमित्त उत्साह, ईद निमित्त लाखो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। अयोध्येतील राम मंदिर उभारणीत 45 किलो शुद्ध सोन्याचा वापर, राम मंदिर उभारणीत जवळपास 50 कोटींच्या सोन्याचा वापर, श्रीरामांच्या सिंहासनामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा वापर।
नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक. मुख्याध्यापकाच्या खुर्चीचा सौदा करणाऱ्या संस्था चालकाला घेतलं ताब्यात. भंडारा येथून केली अटक. मुंबई नाशिक महामार्गावर पाडळी फाट्याजवळ अपघात. भरधाव कारची दुचाकी स्वाराला पाठीमागून जोरदार धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी. जिल्हा रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू. भरदिवसा डंपरमधून अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची उभ्या असलेल्या 4 चाकी गाडीला जोरदार धडक. जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरीजवळील धडक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरमधील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरण. अमोल खोतकरने पोलिसांच्या दिशेने पहिली गोळी झाडली. नंतर पोलिसांनी गोळी झाडली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक. माजी नगराध्यक्षाचे पती असलेले गंगणे अनेक दिवसांपासून फरार होते. गंगणेचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. धाराशिवमध्ये शेतकरी आणि पवनचक्की कंपनीचे वाद सुरूच. इजोरा गावात पवनचक्की कंपनीचे सुरक्षारक्षक आणि शेतकऱ्यात वाद. रस्ता अडवल्याच्या कारणावरून 2 शेतकऱ्यांमध्ये बेदम मारहाण. छत्रपती संभाजीनगरच्या शिरूर गावातील घटना. वाद तहसीलदारांना सांगूनही रस्ता काढून न दिल्यानं हाणामारी. मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील येसगावाजवळ ऊसतोड कामगारांच्या वाहनाचा अपघात. अपघातात 2 जण ठार तर 10 जण गंभीर जखमी. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला. चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल 4,000 रुपयांची वाढ. चांदीचे दर जीएसटीसह 1,08,000 पोहोचले. रुद्रप्रताप पोळ सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम तर देशभरात 17व्या नंबरवर. रुद्रप्रताप हा साताऱ्याच्या माण तालुक्यातील गोंदवली खुर्दमधील रहिवासी. शिक्षक नवनाथ देशमुख सुयोग शिंदेचे रुद्रप्रतापला मार्गदर्शन. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 4था टप्पा काल सुरू झाल्यानंतर काल दिवसभरात 3,000 वाहनांनी केला प्रवास. इगतपुरी ते आमणे हा 4था टप्पा काल वाहतुकीसाठी खुला झाला. विदर्भाच्या काही भागात दाखल झालेला मान्सून रखडला आणि तापमानाचा पारा वाढला. मे महिन्यात अवकाळी पावसानंतर आता जून महिन्यात वाढला पारा. उन्हाचा पारा 41 अंशावर. नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिळाले सुरक्षा कवच. मनपातर्फे सुरक्षा साहित्याचं वाटप. पावसाळ्यापूर्व तयारीच्या अनुषंगाने सुरक्षा कर्मचाऱ्यांना मास्क, हँड ग्लोव्ज, सेफ्टी जॅकेट, गमबूट साहित्याचं वाटप. नागपूरमध्ये महिलेच्या स्वयंपाकघरातून 44 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त. जरीपटका पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रीती गजभिये या महिलेला अटक. सोलापूर विमानतळावरून सोलापूर ते गोवा विमानसेवा 9 जूनपासून सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार विमान सेवेला प्रारंभ. छत्रपती संभाजीनगर शहरातील 47 धोकादायक इमारतींपैकी 29 रहिवाशांना नोटिसा. जुन्या शहरात सर्वाधिक धोकादायक वाढी. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाची खबरदारी. भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले. बेस्टचे प्रवासी घटले. महसूल मात्र 74 कोटींनी वाढला. भाडं वाढल्याने बेस्टच्या प्रवासी संख्येवर परिणाम. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी लोकलच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक असणार. त्यामुळे मेगा ब्लॉकचं वेळापत्रक बघा आणि मग बाहेर पडण्याचं आवाहन. पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. मुंबईच्या विधिमंडळात काम करणाऱ्या रोखपालास 7 वर्षाचा कारावास आणि 50,000चा दंड. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता सापडल्याप्रकरणी कोर्टाने सुनावली शिक्षा. मनोज गावकर असं शिक्षा सुनावलेल्या रोखपालाचं नाव. नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो पाठोपाठ आता अकास एअर या विमान कंपनीची विमानं झेपावणार. अकासाचा नवी मुंबई विमानतळ कंपनीसोबत करार. अदानी एअरपोर्ट होल्डिंगची माहिती. संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेच्या प्रकाशनासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत निधी मंजूर. भाविकांना आता कमी दरात गाथा उपलब्ध होणार. पुण्यातील पोष अपघात प्रकरणाचा डॉक्टर अजय तावरे यानेच कट रचल्याचे पुरावे. सरकारी पक्षाचा कोर्टात युक्तिवाद. अल्पवयीन कार चालकासह त्याच्या मित्राच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा कट अजय तावरेने रचल्याचा कट. पुण्यातील भेडे पूल आणखी 3 महिने बंद राहणार. महामेट्रोने 15 ऑगस्टपर्यंत वाढवून मागितली मुदत. लोखंडी पादचारी पूल उभारण्यासाठी मागितली मुदतवाढ. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याच्या बापोडीत 25 मिनिटं विसावा घेणार. या दरम्यान भाविकांना तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेता येणार. पुण्यातील कोथरूड नगर रस्ता परिसरात 12 जूनला पाणीपुरवठा बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन.
Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.